सर्वप्रथम शारदीय नवरात्र उत्सवाच्या समस्त जनतेला मनापासून शुभेच्छा देते आणि वडेपुरीमध्ये रत्नेश्वरी या ठिकाणी आज मी आलेली आहे आणि दरवर्षीच घटस्थापनेच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित असते आणि माता रत्नेश्वरीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी घटस्थापनेच्या निमित्ताने आज पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेली आहे। आपल्या सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते। खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल, माननीय चिखलीकर साहेब ज्या वेळेला आमदार होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे। माझे बंधू प्रवीण दादा हे सुद्धा जिल्हा परिषदचे सदस्य आणि सभापती होते, त्यांच्या माध्यमातून सुद्धा रत्नेश्वरी देवीच्या आसपासचा परिसर, मग तो रस्ता असेल, पेवर ब्लॉकचे काम असतील, हे जाळ्या असतील, ते करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं। आणि मी सुद्धा या भागाचं वडेपुरी सर्कलचं 5 वर्ष नेतृत्व केलेलं आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून सुद्धा जवळपास 35 लाखापर्यंतचा निधी मी रत्नेश्वरी देवीच्या चरणी या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि ही निश्चितच खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण या निमित्ताने लाखो भाविक भक्त हे महाराष्ट्रामधनं देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। खऱ्या अर्थाने देवीकडे मी माझ्या शेतकरी बंधूंसाठी टाकडं घालणार आहे, कारण आपण बघितलं असेल की अतिवृष्टीचा फटका आपल्या भागाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटलेला आहे। माझ्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आनंदाचे दिवस येत ते मी या ठिकाणी देवीच्या चरणी साकडं घातलेलं आहे। देशामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे अत्यंत सक्षमपणे काम करताना आपण बघतो। मग ते शेतकऱ्यांना सन्मान निधी देणं असेल, महिलांना माझी लाडकी बहीण योजना असेल, शौचालय असेल, महामार्ग असतील आणि अशा आता वीज बिल मुक्त करण्याचं, म्हणजे सरकार आपले पैसे भरतंय, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचं काम, मुलींना शिक्षण मोफत आणि अशा अनेक जनकल्याणकारी योजना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी राबवतोय। त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस जी हे मुख्यमंत्री व्हावेत हे सुद्धा साकडं मी या रत्नेश्वरी देवीच्या चरणी घातलेलं आहे।